सामर्थ्य विपक्ष नाद जी पूल ए ची एक मॅच होती ती मॅच इथे आपण कंप्लीट करणार आहोत। 3 षटकांची मॅच असेल आणि सुपर ओव्हर म्हणजे जी आपण पॉवर ओव्हर म्हणतो ती ओव्हर नसणार आहे, फक्त 3 षटकांची मॅच। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। 12 मिनिटांची अवधी। बॅटर्स कोण आहेत बॅटिंग साठी? उदय यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। 6 चेंडूंवरती 6 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। कुणाकडून आहे? सुजीत यांच्याकडून। उदय आणि अक्षय गोलंदाज, आपलं नाव देखील हितेश आहे। ओके, पहिला चेंडूवरती अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला। जे टार्गेटचं प्रेशर आहे ना त्यावरती हा मोठा फटका आला असं म्हणायला हरकत नाहीये। तोच हितेश। हा तोच बॅटर आहे ज्या बॅटरनी 5 षटकारांचा विक्रम केला। खेळाडू वृत्ती दाखवली, बॅटची एज लागून स्वतः निघून गेले आणि हा चेंडू वाईड आहे की नो आहे? वाईड नो, वाईड बॉल असेल। नो चेंडू आहे। नेक्स्ट बॉल। यावेळी झेलची शक्यता होती, कॅच झाली आहे ड्रॉप, पण हरकत नाहीये। धाव मिळणार आहे 1। 70 धावेंचं लक्ष। 4 चेंडू 4 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक। वाईट बॉल टाकलाय, वाईट बॉल आलाय। धाव संकेत भर, धावा 4 धाव फलकावरती। यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला पण बॅटला चेंडू जो आदळतोय ना त्यावरती तो स्वीट स्पॉट असतो जो म्हणतो ना आपण मिडल ऑफ द बॅट, त्याला आदळत नाहीये, म्हणून ते षटकार थोडेसे आपल्याला दुष्काळ बघायला मिळतोय। मोठ्या फटक्याचा इथे देखील प्रयत्न, अगदी फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस चेंडू होता। पुढे सरसावले होते, चतुर गोलंदाजी पुढे सरसावले, त्यानंतर अगदी पायाच्या त्याच्या रेंजच्या अंडर दी आय चेंडू फेकलेला नाहीये, बाहेर चेंडू फेकला। 1 धाव इथे देखील मिळेल, ते एका धावेच्या साहाय्याने 6 रन, 6 धावा धाव फलकावर। मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फक्त बॅटची एज आणि 1 धाव मिळणार आहे। षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हितेशच्या या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती आणि श्रीराम संघाला, संपूर्ण संघाला सुवर्ण संधी आहे। जर संघाने मॅच जिंकली तर अतुल दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 7 धावा झाल्यात सर। उद्यासाठी पारितोषिक ऑन आहे। 4 चेंडू 4 षटकारांसाठी आणि आलाय का पहिला? तर नाही आलाय, वरती नेटला चेंडू आदळतोय। 1च धाव मिळणार आहे, पारितोषिक लागणार आहेत, त्यात तीळ मात्र शंका नाहीये। 8 धावा धाव फलकावरती, बनवायच्या 70। अजून 1 धाव, फक्त एकेरी धावा। प्रयत्न खूप करतात दोन्ही बॅटर्स, प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये। 2 चेंडू 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि आता षटकार मारला तर 500 रुपये नक्कीच मिळतील बॅटरला, पण त्या पैशांपेक्षा, त्या 500 रुपयापेक्षा तो खेळ, त्या 70 धावा, त्या चेस, ही ट्रॉफी, हे चषक महत्वाचा आहे। यावेळी अगदी हलक्या हाताने षटकाराचा प्रयत्न नक्कीच केला होता। 1च धाव मिळेल। 16 धावा धाव फलकावर, 16 रन्स ऑन द बोर्ड। 4 चेंडूचा खेळ झालाय, नो चेंडू असणार आहे। नो प्लस 1 मिळेल, 2 धावा, 18 धावा धाव फलकावर, 18 रन्स ऑन द बोर्ड। 2 चेंडूचा खेळ शिल्लक। मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न केला, नो बॉल आहे का? पंच नो आहे, येस। नो प्लस 1, 2 धावा, 20 धावा झाल्या धाव फलकावर। अजून किती बनवायच्या? 50 बनवायच्यात, अजूनही 50 धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी। आणि जर पूल मध्ये यावेळी मोठा फटका येतोय, धावा किती मिळणार आहेत पंच? चौकार आहे का? 4 धावा आहेत, येस 4 धावा आहेत, चौकार मिळतोय।
आणि या ओव्हरचा जर विचार केला ना आपण, या षटकामध्ये धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. एकूण धाव संख्या 24 झाली, नाहीतर आता 25 झाली. 25 धावा झाल्यात धाव फलकावरती. अजूनही 13 चेंडू 46 समीकरण. मॅजिकल षटक बाकी आहे. पॉवर हिटिंगचा पॉवर षटक बाकी आहे. झेलची शक्यता होती फॉलो थ्रू मध्ये. 26 धावा धाव फलकावर. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26. 12 चेंडू 44 ची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 44 रन्स. 12 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता. पॉवर ओव्हर, पॉवर षटकाचा प्रारंभ इथे होतोय. आणि गोलंदाज कोण आहे? आदित्य आहेत गोलंदाजी मार्क वरती. बघा इथून 20 धावा आल्या ना तर मॅच खुली होईल, पण 2 विकेट्स गेल्या तर मॅच डोही जड होणार आहे. प्रयत्न केला होता अगदी पहिल्या चेंडूवरती, पंचांनी केले. दोन्ही हात समांतर वेगळ्या शैलीने 2 धावा मिळतील. 28 धावा धाव फलकावरती. 28 धावा, 28 ऑन द बोर्ड. 42 ची अजूनही आवश्यकता. विकेटचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावचीत झाले असते तर 5 धावा मायनस झाल्या असत्या. आणि 30 रन्स, 30 धावा धाव फलकावरती. 40 ची अजूनही आवश्यकता आहे. या षटकाचा विचार केला तर 1 चेंडू झाला. 5 चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर षटक, पॉवर षटकामध्ये मोठ्या धावा घेणं गरजेचं आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा इथे देखील मिळतील. थोडस संत, थोडस शांत क्रिकेट. पण वादळ जेव्हा येतं ना त्याच्या अगोदर थोडीशी शांती असते, तीही शांतता वादळापूर्वीची. यावेळी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कंप्लीट मिस जजमेंट झालं. लाईन चुकीची खेळल्यात आणि पूर्णपणे यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. 5 धावा झाल्यात मायनस. 27 धावा पुन्हा एकदा बोर्डवरती लागल्यात. आणि कॉपी बुक स्टाईल फटके खेळणं गरजेचं आहे. व्ही मध्ये खेळणं गरजेचं आहे. 27 धावा झाल्यात. पुन्हा एकदा डोई जर थोडस लक्ष दिसतंय. यावेळी बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न जे ओ ऐकायला मिळतंय. कदाचित बॅटची एज असावी म्हणून ते आपल्याला फिल्डिंग करत असलेल्या मोर्या संघाकडून ऐकायला मिळतंय. 27, 27 धावा धाव फलकावर. चांगलं षटक फेकलंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. कॅच घेणं गरजेचं होतं. कॅच घेतली असती तर 5 धावा मायनस झाल्या असत्या. समीकरण भरपूर मोठं आहे. 29 धावा. लास्ट बॉल सर, 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 29 धावा धाव फलकावर. 29. यावेळी नो चेंडू फेकलाय. 2 धावा ऍड होतील. 31 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू आणि अशाच प्रकारे 5 धावा मायनस झाल्यात. 31 मधून 5 धावा मायनस झाल्या. 26 धावा धाव फलकावरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण काय? सहा चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता. 26 धावा झाल्यात. 6 चेंडू 44 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि पहिला चेंडू बघा. बाद नका करू, बाद नका करू, राहू द्या, बाद नका करू. अतुल दादा यांच्याकडून पारितोषिक वाढवण्यात आलंय. श्रीराम संघाने मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार. आणि शिव स्वराज्याकडून 3000 रुपये म्हणजे तब्बल 5000 मिळतील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता देखील असणार आहे. आणि फलंदाज बाद होतील. फलंदाज बाद झाले. एकही धाव मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट केला होता बघा. काय अप्रतिम डायरेक्ट हिट केलाय. आणि मोर्या संघाने डॉमिनेट. येस, पारितोषिक वाढवण्यात आला. इथून सामना जिंकला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फटका सुरेख आहे आणि कॅच ड्रॉप झाली आहे. खूप चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. येस, खूप चांगला प्रयत्न केला. निकिता आहेत. येस, फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र उरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
पुढे सरसवल्या, विकेटचा प्रयत्न केला, खूप चांगला फटका. वा, सामना काय एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस, चला श्रीराम संघ आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. श्रीराम संपूर्ण संघ यायचंय आपल्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे. आणि ज्या महिला होत्या निकिता, आपण देखील यायचंय, आपल्याला देखील सन्मानित करण्यात येणार आहे. यायचंय श्रीराम संघ. आणि यानंतरची मॅच टॉस कंप्लीट करायचा, त्वरित आपण टॉस असणार आहे. सामर्थ्य विपक्ष नाद या दोन टीम्स मध्ये 3 षटकांची मॅच, पुढची शेवटची मॅच. हा, त्यानंतर यायचे संपूर्ण संघ यायचं इथे सन्मान चिन्ह घेण्यासाठी. श्रीराम सामर्थ्य संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी निवडली आहे. या संपूर्ण टीम या. चला, या 3 षटकांसाठी फक्त 9 मिनिटांचा उडी आहे. नाही फेकले तर पेनलाइज करण्यात येईल. चला, यायचं श्रीराम संपूर्ण संघ यायचं. थँक्यू. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान करणार आहोत ज्या खेळाडू, महिला खेळाडू खेळल्या. निकिता यांच्यासाठी प्रथमतः जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकमेव महिला खेळाडू ज्या संघामध्ये खेळल्यात त्यांचा एक, आणि प्रतीक यांच्याकडून करूयात. प्रतीक विचार यांच्याकडून आपण हा सन्मान करणार आहोत. येस, आणि 2 मिनिटं आपण एक धावता इंटरव्ह्यू सारखं 2 मिनिटं निकिता यांच्याशी बोलूयात. 2 मिनिटं आपण, तुमच्याकडे एकच प्रश्न आहे की आपण ज्या येणाऱ्या आता इथे महिला आहेत त्यांना कसं प्रोत्साहित कराल खेळण्यासाठी. फक्त 2 शब्द बोला आणि मग आपण संपूयात. सर्वप्रथम मी माझ्या पथकातील सर्व मुलींचे सगळ्यांचे आभार मानते. सर्वात प्रथम त्यांनी मला खेळण्याची संधी मुलगी असून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच मुलगी फक्त चुलन मूल याच्यासाठीच बनलेली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्यांची स्वतः जिजाबाईंची आपल्याला शिकवण आहे. मुलगी ही देवीचं रूप आहे, ती कधी कधी काली माताही होऊ शकते. तसेच महाराजांचा काळ सुद्धा खूप
रणरागिणी मैदानात तलवार घेऊन उतरल्या होत्या, परंतु आताच्या मुली वेगळ्या वेगळ्या मार्गाने चालल्या आहेत. तरी सगळ्यांनी आपल्या देशाचं नाव तसेच आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करण्यासाठी आपण आईबापाची मान खाली झुकू नये यासाठी प्रयत्न करावे. तसेच आईवडिलांचं नाव मोठं करावे यासाठी कोणत्याही क्षेत्रात जा, परंतु वाईट वळणाला जाऊ नका, एवढंच मी सांगेन. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि भारताची संस्कृती आहे की महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर एक पाऊल वरती वर्चस्व करून लढतायत आणि तीच गरज आहे. हीच आपली मराठी संस्कृती ह्या जोपासण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि बघा आज स्वरूप किती चांगलं आलंय त्या प्रयत्नाला. वळत सामन्याकडे. चला मॅन ऑफ द मॅच देखील देऊया. सामना आपण चालू ठेवा, सामना सुरू ठेवा आपण. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणारा हितेश. एकदा जोरदार टाळ्या हितेश साठी झाल्या पाहिजेत. काय फटकेबाजी दाखवली, काय क्षेत्ररक्षण केलं आणि गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ केली. मोर्या पदकाचा हितेश. येस, सामना आपण जिंकलाय. मॅन ऑफ मॅच देखील आपल्या संघाला मिळणार. वेल प्लेड हितेश. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी धन्यवाद मनीष. आणि नंतर चालू सामना नाद विपक्ष सामर्थ्य पूल ए मधील शेवटची मॅच आणि फलंदाज बाद असेल तोच म्हणजे चरण. एक मोठा धक्का पुन्हा एकदा लागत असताना धावसंख्या फलकावर एक गडी बाद 23 धावा, 2 चेंडू आणि 23 धावा. दोन्ही संघांना 3-3 षटकांचा सामना खेळावा लागेल. कोणत्याही प्रकारचं धावसंख्येत वाढ. धावसंख्येत धाव फलकावर 25 धावा. आणि षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 26 धावा. 3 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईक एंडला म्हणजे पुष्करचा विचार केला तर पुष्करने वैयक्तिक सकाळी 6 चेंडू मध्ये 6 षटकाराचा विक्रम करणारा हाच तो फलंदाज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पुढे घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद असता पण कॅच ड्रॉप झाली आहे. त्याचं रूपांतर 1 धावेत झालंय. धावसंख्या फलकावर 27 धावा, 2 गडी बाद, 27 धावा, 4 चेंडू आणि 27 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. अनिकेतची पण खेळी संपुष्टात आली. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज ऋषभ येतोय मैदानात. आणि उर्वरित दुसऱ्या षटकातील एक शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि थोडं स्पीडअप करायचंय. आजच्या दिवसातील पूल ए पूल मधील शेवटचा सामना. धावसंख्या स्थिर 27 धावा. एक गडी देखील बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही असमांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच
धावसंख्या धाव फलकावर 28 धावा, 3 गडी बाद 28 धावा पुन्हा एकदा. आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा 2 धावा धावून कंप्लीट केल्यात आणि षटक देखील समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15. प्रति षटका मागे 15 रनाची आणि धावसंख्या झाली आहे 30 धावा आणि षटक देखील समाप्त झालंय. आणि शेवटचे षटक असेल, 3 षटकांचा सामना असेल. सामर्थ्य आणि नाद स्पीडअप करायचंय बघा. आपण फार वेळ घेता, आपल्याला 9 मिनिटाचा अवधी दिला होता आणि 9 चेंडू लाऊड अपील करतायत स्क्वेअर लेग पंच प्रतीक देशपांडे. पहिला चेंडू 9 घोषित केलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे घेण्याचा प्रयत्न, पण आता मात्र कोणताही मोठा फटका पुष्करला कोणताही गोलंदाजाने खेळून दिला नाही. पुन्हा एकदा 9 चेंडू, 1 चेंडू लिगल, त्यानंतर पुन्हा एकदा 9 चेंडू. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी चालू आहे. आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी. धावसंख्या फलकावर 34 धावा, 3 गडी बाद. आणि फलंदाज देखील बाद झालाय. वाईट चेंडू. नवीन फलंदाज मैदानात 35 धावा झाल्यात. नवीन फलंदाज शुभम आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, जिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता शुभमचा, पण थोडासा नाराज आहे. धावसंख्या फलकावर 36 धावा, 3 गडी बाद, 4 गडी बाद, 36 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद झाला ऋषभ. ऋषभला देखील तंबूच्या दिशेने जात असताना ऋषभ. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज पुन्हा एकदा. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू. धावसंख्या फलकावर 37 धावा, 4 गडी बाद, 5 गडी बाद, 37 धावा. शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला आहे आणि षटकार आलाय आणि आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे 43-44 रनांचं आव्हान ठेवलंय. येणारे 18 चेंडू आणि 44 धावा. नाथ संघाने त्वरित क्षेत्ररक्षण रचायचंय आणि सामर्थ्य आपले 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. सामना त्वरित चालू करायचा आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. 18 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय. तेच म्हणजे सामर्थ्य संघासमोर पूल ए मधील आणि आजच्या पूल मधील शेवटचा सामना. येणारे 18 चेंडू आणि 44 धावा. स्ट्राइक एंडला सागर, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज निकेत. संजय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक गोलंदाज निकेत. यानंतर शुभम कृती
संघ रेडी राहायचं. ह्यातून जो संघ विजयी होईल त्यांच्याशी त्वरित सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर कर्णधाराने रेडी राहायचंय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय सागरसाठी. पुढील चेंडू घेऊन आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. एक चेंडू आणि एक धावा. एक चेंडू आणि एक धावा. आता मात्र निर्धाव चेंडू. सागर सातत्याने प्रयत्न करतोय मोठे फटके मारण्याचे, पण बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सलगचा दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकलाय. गोलंदाज निकेतने सामना चालू करायचा. आपण फार वेळ घेत आहे. पुढील चेंडू घेऊन पुढे घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली आहे वाढ. धावसंख्या झाली आहे 2. तीन चेंडू आणि 2 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा तेच सातत्याने वेगवान गोलंदाजी करतोय. लिखित आपल्या संघासाठी तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल आणि पुन्हा एकदा एक गडी बाद झालाय स्टंपिंगच्या स्वरूपात. तोच म्हणजे फलंदाज संजय. त्वरित फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज आणि षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 3 धावा. 1 गडी बाद 3 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल तेच म्हणजे 40 धावांचं. आणि फलंदाज बाद असेल. पहिल्या चेंडूमध्ये मोठा गडी बाद झालाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव असेल गणेश. आणि आता मात्र पंच 9 चेंडू घोषित करतायत आणि अपील देखील केले होते. फलंदाज नॉट आउट असेल. फलंदाज नॉट आउट असेल. 9 चेंडू घोषित केल्या पंचांनी. चार धावा झाल्यात. 9 चेंडू टाकलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षणाचं रूपांतर 4 धावा झालंय. गणेश गणेश देखील षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज स्वरूपचं. आता मात्र पंचांच्या दोन्ही समांतर वाईट चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्येचा फलकावर 9 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलग दुसरा चेंडू वाईट टाकत असताना गोलंदाज स्वरूप. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा फलकावर 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा फलंदाज बाद असेल. आता मात्र एकतर्फी मॅच होत असताना नवीन फलंदाज पुन्हा एकदा मयूर. धावसंख्या स्थितीत म्हणजे ते 11 धावा झाल्यात. सातत्याने गडी बाद झालेत. निर्धाव चेंडू
आणि शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. धावसंख्या स्थिर. आणि आता मात्र षटक संपन्न झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येतील धावफलक फक्त आणि फक्त 12 धावा. 3 गडी बाद 12 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. एक फिरकी गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला आपल्या संघासाठी. आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. एकेरी दुहेरी जागाने कोणताही फरक पडणार नाहीये. नाद संघाला. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकत असताना आणि विजयी झालाय तोच म्हणजे नाद संघ. आणि त्वरित विनंती असेल नाद संघाचा कर्णधार आणि शिवान कृती संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय.